ओके हां. हॅलो स्टुडंट्स, बायोटेक्नॉलॉजी टॉपिकचा लास्ट पार्ट आपण आज सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे बायो इथिक्स, बायो पायरसी आणि बायो पेटंट. मी तुम्हाला सांगितलं होतं जो पार्ट आपण घेतला नाही तो बायो 2चा असणार आहे, आणि आता मी जो तुमचा पार्ट लास्टचा घेणार आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये तो कुठला असणार आहे तर बघा, बायो इथिक्स, त्यानंतर बायो पायरसी आणि बायो पेटंट. हे 3 पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत, बायो इथिक्स, बायो पायरसी आणि बायो पेटंट. यामध्ये पहिला पॉईंट मी आज आपल्याला घेणार आहे, त्याचं नाव आहे बायो इथिक्स. पहा, बायोटेक्नॉलॉजी टॉपिकमध्ये आपण जे पॉईंट्स पाहिले म्हणजे RDNA टेक्नॉलॉजी, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी आपण त्याला इन शॉर्ट म्हणतोय, किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग, PCR, क्लोनिंग व्हेक्टर्स, लाईव्ह ऑर्गॅनिझममध्ये मॉडिफिकेशन, ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन व्हेरियस फील्ड, हे सगळे पॉईंट्स आपण याच्यामध्ये ऑलरेडी या टॉपिकमध्ये डिस्कस केले आहेत. आता बायो इथिक्स म्हणजे काय तर बायो इथिक्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण जर मिनिंग बघायचं झालं तर नैतिक मूल्य. नैतिक मूल्य म्हणजे काय तर ज्यावेळी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा संबंध येतो त्यावेळी त्याच्याशी रिलेटेड भावना ज्या असतात माणसांच्या, त्याचा विचार पहिल्यांदा करणं गरजेचं असतं. म्हणजे या सगळ्या एक्सपेरिमेंटना लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण जीनचं मॉडिफिकेशन करतोय, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं मॉडिफिकेशन करतो, त्याच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट्स, एन्झाईम्स तयार करतो जे ह्युमनसाठी युजफुल असतात. पण हे सगळं करत असताना एक बाउंड्री किंवा एक लिमिट आपल्याला आपण दिलेलं असते, त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला हे एक्सपेरिमेंट करता येत नाहीत. त्यालाच म्हणायचं बायो इथिक्स. म्हणजे कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर जो एक्सपेरिमेंट केला जातो तो हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी असल्यामुळं तो डायरेक्ट ह्युमन बिईंगच्या मोरल डिसिजनशी जोडलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग याच्यामध्ये तुम्हाला जर एक्झामला बायो इथिक्स म्हणून विचारला क्वेश्चन तर नेमकं काय लिहायचं तर त्यासाठी आपण ॲज युजल नेहमीच्या मेथडप्रमाणे बायो इथिक्स म्हणजे काय याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलेले आहे की बायो इथिक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे आपण रिसर्च या बायोटेक्नॉलॉजीमध्ये शिकलेले आहोत किंवा जे एक्सपेरिमेंट ह्युमनशी रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतात त्याचा सोशल इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आज मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते, ह्युमनचं क्लोनिंग केलं जात नाही किंवा कुठल्याही प्रकारे ह्युमनवर एक्सपेरिमेंट केलं जात नाही, याचं रिझन आहे बायो इथिक्स. कारण कुठल्याही समाजामध्ये, धर्मामध्ये याला परवानगी नाही. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की जसं आपण शीपचं क्लोनिंग करतोय, डॉगचं क्लोनिंग करतोय, प्रत्येक ॲनिमलचं क्लोनिंग करता येतं. ॲज इट इज सेम दुसरा ॲनिमल तुम्हाला करता येतो, त्याला आपण म्हणतो क्लोन. पण मग माणसासारखा सेम माणूस पण करता येऊ शकतो, पण त्याला काय आहेत इथिक्स आहेत, लिमिटेशन्स आहेत, आणि त्यामुळे तसं केलं जाऊ शकत नाही. हे बायो इथिक्सचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. आता बायो इथिक्समध्ये आपल्याला पहिला पॉईंट इथं काय महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे पहा. सो दिस बायो इथिक्स हेल्प्स टू स्टडी मोरल विजन. पहा मी काय सांगते, इट हेल्प्स टू स्टडी मोरल विजन. अंडरलाईन करा, मी जेवढे पॉईंट्स इथे बोर्डवर लिहिते इट इज फ्रॉम द टेक्स्ट बुक. हेल्प्स टू स्टडी मोरल विजन, decision and policies on human behavior in relation to biological phenomenon or events. म्हणजे बायो इथिक्सवर आपल्याला जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे. बायो इथिक्स म्हणजे काय, इट हेल्प्स टू स्टडी मॉरल व्हिजन. मॉरल व्हिजन म्हणजे काय, लोकांचा त्याकडे बघण्याचा भावनिक दृष्टिकोन कसा आहे. एखादा एक्सपेरिमेंट आपण करतोय, टेस्ट ट्यूब बेबी तयार करतोय, एखादा ट्रान्सजेनिक ॲनिमल तयार करतोय, एखादं शिपचं क्लोनिंग करतोय,
किंवा एखाद्या दुसऱ्या महत्त्वाच्या ॲनिमल्सचं क्लोनिंग करतोय, सेम तसा तुम्ही नवीन ॲनिमल तयार करता, त्यावेळी लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ मॉरल व्हिजन. त्यानंतर डिसिजन, लोकांचं त्याच्याविरुद्ध डिसिजन काय आहे, काही लोक ॲक्सेप्ट करतात, काही करत नाहीत, तो त्याला माहिती आपण डिसिजन. अँड पॉलिसीज ऑन ह्युमन बिहेवियर, आणि लोकांची त्याच्या त्या एक्सपेरिमेंटकडं, त्या नवीन इन्व्हेन्शनकडं बघण्याचं धोरण कसं आहे, त्यांची पॉलिसी काय आहे, त्यांचं स्टँड काय आहे, मग त्यांचं त्याच्यावरचं म्हणणं काय आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉलिसी ऑन ह्युमन बिहेवियर इन रिलेशन टू बायोलॉजिकल फेनॉमिनॉन ऑर इव्हेंट. कुणाशी रिलेटेड, तर बायोलॉजिकल फेनॉमिनॉन ऑर इव्हेंट. म्हणजे बायोलॉजिकल फेनॉमिनॉन म्हणजे बायोलॉजीशी रिलेटेड तुम्ही जे काही बायोटेक्नॉलॉजीमध्ये तयार करणार आहात, दॅट इज बायोलॉजिकल फेनॉमिनॉन ऑर इव्हेंट्स. म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट तुम्ही तयार केली, टेस्ट ट्यूब बेबी तयार केली, त्या ठिकाणी एखादा नवीन ॲनिमल तयार केला, म्हणजे बायोलॉजिकल फेनॉमिनॉन ऑर इव्हेंट्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड एखादा तुम्ही एक्सपेरिमेंट केला, तर त्याच्याकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन, त्याच्याकडं पाहण्याच्या लोकांची पॉलिसी, त्याच्याकडं बघण्याचा लोकांचा डिसिजन, दॅट इज कॉल्ड ॲज अ बायो इथिक्स. त्याला काय म्हणायचं, बायो इथिक्स. आता तुम्हाला याच्यामध्ये बायो इथिक्समध्ये मी तुम्हाला सांगितलं हे पॉईंट्स अंडरलाईन करा, कारण जेव्हा पहा क्वेश्चन विचारला तो राईट अ नोट ऑन बायो इथिक्स, त्यावेळी आपल्याला नेमकं काय उत्तर एक्झाममध्ये लिहावं ते कळत नाही. त्यामुळे हे जे मी पॉईंट सांगितले बायो इथिक्समध्ये येणं गरजेचं आहे. आता पुढं आपल्याला याच्यामध्ये काय एक्सप्लेन करायचं आहे बघा, हे झालं बायो इथिक्सच्या बद्दल. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलेलं आहे, इथिक्स इज रिलेटेड टू द लाईफ. इथिक्स इज रिलेटेड टू द लाईफ म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा त्यांनी सांगितलेलं आहे, इथिक्सचा अर्थ काय होतो, प्रिन्सिपल. कुणाशी रिलेटेड आहे, लाईफशी, लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी. म्हणजे एखादा सजीव लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर जेव्हा तुम्ही काही एक्सपेरिमेंट करता, तेव्हा तिथं 100% काय येतात, इथिक्स येतात. कारण प्रत्येक धर्मामध्ये काय असतात, प्रत्येक गोष्टीबद्दल, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमबद्दल काही प्रिन्सिपल असतात, इथिक्स असतात, ते तुम्हाला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. आता या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे बघा याच्यामध्ये, इथिक्स रिलेटेड टू लाईफ. फॉर एक्झाम्पल इन विट्रो फर्टिलायझेशन. आपण बघितलं ना इन विट्रो फर्टिलायझेशन, ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं आपण, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे आउटसाइड द बॉडी, जेव्हा मेल फिमेल गॅमेटचं आपण फ्युजन घडवून आणतो तेव्हा त्याला म्हणायचं इन विट्रो फर्टिलायझेशन. त्यानंतर दुसरं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे स्पर्म बँक. ज्या पद्धतीनं ब्लड बँक असते त्या पद्धतीनं तुम्हाला स्पर्म बँक पाहायला मिळते. त्या पद्धतीनं आपल्याला चालू आहे स्पर्म बँक पाहायला मिळते. म्हणजे स्पर्म बँक म्हणजे काय, की ज्या ठिकाणी स्पर्मचं काय केलं तर स्टोरेज केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, स्पर्मचं ज्या ठिकाणी काय केलेलं पाहायला मिळतं, स्टोरेज केलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला काय एक्झाम्पल दिलं आहे बघा पुढचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ जीन थेरपी. जीन थेरपी, जिथं आपण बघितलं होतं काय, एखादा जर डिफेक्टिव्ह जीन असेल तर त्याला आपण काय करतोय, तो डिफेक्टिव्ह जीन बाजूला काढतोय आणि त्या ठिकाणी नॉर्मल जीन घालतोय, दॅट इज कॉल्ड ॲज अ जीन थेरपी. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, क्लोनिंग ऑफ द जीन. जीनचे मल्टिपल कॉपीज बनवणं डिझायर जीनच्या, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लोनिंग ऑफ जीन. त्यानंतर युथॅन्सिया डेथ, युथॅन्सिया डेथ आणि कॉम्बॅटो स्टेट. आणि काय सांगितलेलं आहे, प्रीनॅटल जेनेटिक इंजिनिअरिंग, प्रीनॅटल जेनेटिक सिलेक्शन. फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे. ही सगळी एक्झाम्पल कुणाशी रिलेटेड आहेत, बायोटेक्नॉलॉजीशी. ही जेव्हा आपण एक्सपेरिमेंट कॅरी करतो त्यावेळी तिथं काय येणार आहे, इथिक्स येणार आहे. तिथं लोकांचे विचार येणार आहेत, लोकांच्या भावना येणार आहेत, लोकांचे त्याच्याविरुद्ध मतं येणार आहेत, त्याला म्हणतो आपण इथिक्स. म्हणजे काय, तर तुम्हाला इथिक्स म्हणजे काय हे कळण्यासाठी एक्झाम्पल दिलेले आहेत. टेस्ट ट्यूब बेबीलाच आपण म्हणतो इन विट्रो फर्टिलायझेशन, मी मिनिंग तुम्हाला सांगितलं. ज्या ठिकाणी स्पर्म स्टोअर केलं जातं त्याला म्हणजे स्पर्म बँक. आणि एखाद्या इनफर्टाईल कपलला जर त्या स्पर्मची गरज असेल तर तिथून ते स्पर्म त्याला दिले जातात आणि त्या ठिकाणी काय केलं तर त्यांची चाइल्डची रिक्वायरमेंट फुलफिल केली जाते. जीन थेरपी म्हणजे आता सांगितलं डिफेक्टिव्ह जीन बाजूला काढून चांगला जीन तिथं घातला जातो, त्याला म्हणायचं जीन थेरपी. क्लोनिंग ऑफ जीन म्हणजे जो चांगला जीन आहे, फॉर एक्झाम्पल बघा आपण बघितलं होतं इन्सुलिनचा जीन जो आपल्याला खूप गरजेचा आहे, त्याच्या मल्टिपल कॉपीज बनवणं म्हणजे क्लोनिंग ऑफ जीन. आता युथॅन्सिया डेथ म्हणजे काय, युथॅन्सिया डेथ म्हणजे काय, एखादा व्यक्ती एखाद्या आजारामधून बराच होऊ शकत नाही,
त्याला व्याधी जडलेली असते, ती खूप जास्त दिवस काय चालणारी असते, पण त्याचा मृत्यू होत नसतो त्याच्यामध्ये, किंवा त्याला भयानक वेदना होत असतात पण त्याचा मृत्यू होत नसतो, अशा व्यक्तीला आपण पेनलेस किलिंग करायचं, म्हणजे इच्छा मरण मराठीमध्ये म्हणतात बघा, त्याच्या इच्छेनुसार त्याला मारायचं, म्हणजे त्याचा एक प्रकारे आपण काय करायचा, त्याचा डेथ करायचा. दॅट इज कॉल्ड ॲज अ युथॅन्सिया डेथ. त्या व्यक्तीच्या संमतीनुसार त्याचा डेथ केला जातो, त्याला माहिती युथॅन्सिया डेथ. जेव्हा तो दुर्दैव आजारामध्ये असतो, कधी न बरा होणाऱ्या आजारामध्ये असतो, खूप वेदना होणारा आजार असतो, त्यावेळी त्याला किल केलं तर त्याला माहिती युथॅन्सिया डेथ. नंतर कॉम्बॅटो स्टेट म्हणजे काय, एखादा व्यक्ती कोमामध्ये जातो, म्हणजे त्याला माहिती अनकॉन्शियसनेस स्टेट. मग त्या ठिकाणी काय होतं, तो कधीच अनकॉन्शियस स्टेटमध्ये, तो जिवंत तर आहेच पण सतत अनकॉन्शियस स्टेटमध्ये आहे. म्हणजे एखादा व्यक्ती 1 वर्ष 2 वर्षसुद्धा अनकॉन्शियस स्टेटमध्ये राहू शकतो, पण मग त्याचा अनकॉन्शियस स्टेट काय होऊ शकते, इट इज नॉट युजफुल. तो कॉन्शियसमध्ये येऊ शकणार नाही, शुद्ध होऊ म्हणजे कोमामध्ये जर कायमस्वरूपी राहणं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा का नाही, त्या काय केलं तर त्या स्टेटमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला काही वेगवेगळ्या टेक्निकचा वापर तिथं करावा लागतो. आणि लास्ट सांगितलं आहे प्री नॅटल जेनेटिक सिलेक्शन. प्री म्हणजे बिफोर, नॅटल म्हणजे बर्थ होण्याच्या आधीच काही जीनमध्ये चेंजेस केले जातात त्या चाइल्डच्या, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्री नॅटल जेनेटिक चेंजेस, आणि नंतर ते चेंजेस सिलेक्ट केले जातात, दॅट इज कॉल्ड ॲज प्री नॅटल जेनेटिक सिलेक्शन. म्हणजे हे जेव्हा आपण सगळे एक्सपेरिमेंट करतो त्यावेळी त्या ठिकाणी इथिक्स हे येतच. म्हणजे आपण एक्सपेरिमेंट करतोय आणि कुणाचाही आपल्याला विरोध नाही, कुणीही त्याच्याबद्दल मतं मांडली नाहीत किंवा लोकांना त्याशी घेणं देणं नाही, असं होत नाही. याला म्हणायचं बायो इथिक्स. त्यामुळे लक्षात घ्या, मगाशी मी सांगितलं बायो इथिक्स म्हणजे काय, मोरल विजन, त्यानंतर आपण सांगितलं पॉलिसीज, डिसिजन ऑफ द ह्युमन बिईंग अगेन्स्ट द बायोलॉजिकल फेनॉमिनॉन ऑर द इव्हेंट्स. हे तर तुमच्या उत्तरामध्ये आलंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर तुम्ही ही काही एक्झाम्पल तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. ह्याच्याशी रिलेटेड काय पाहायला मिळतं, आपल्याला इथिक्स पाहायला मिळतं. मला वाटते तुम्हाला हा पॉईंट व्यवस्थित समजला असेल. ठीक आहे, आता नेक्स्ट अजून काय आपल्याला मेन्शन करायचं आहे बघा बायोइथिक्समध्ये. बायोइथिक्समध्ये पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला हा सांगायचा आहे, तो म्हणजे इथं एक पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे, तो म्हणजे एरा ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, म्हणजे काय बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की एरा ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, एरा म्हणजे पिरियड. बायोटेक्नॉलॉजीनं इतकी प्रचंड ह्युमन बिईंगसाठी एक्सपेरिमेंट केले आहेत, ह्युमनच्या वेलफेअरसाठी, जे ऑलरेडी मी आता एक्सप्लेन केले, ट्रान्सजेनिक ॲनिमल, ट्रान्सजेनिक प्लांट, क्लोनिंग ऑफ द जीन्स, इन विट्रो फर्टिलायझेशन, ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत किंवा हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहेत त्याच्या साहजिकच रिॲक्शन तुम्हाला ह्युमन बिईंगमध्ये झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजे जेवढं तुम्ही ॲडव्हान्स बायोटेक्नॉलॉजीमध्ये कराल तेवढं जास्त लोकांचा तुम्हाला एक तर विरोध होईल किंवा एक तर ते ॲक्सेप्ट केलं जाईल किंवा एक तर ते रिजेक्ट केलं जाईल. यालाच म्हणायचं इथिक्स. म्हणजे प्रिन्सिपल जे आपण करतोय लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर, त्याचा एकतर ॲक्सेप्टन्स किंवा रिजेक्शन्स, किंवा काही लोक न्यूट्रल असतात, त्याच्यावर एकच त्यांचं ठाम मत असतं, काहींचं त्याच्यावर निगेटिव्ह असतं, काहींचं पॉझिटिव्ह असतं. हे सगळं आपल्याला ह्या इथिक्समध्ये स्टडी करायचं आहे. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं जो काही पार्ट, इट इज कॉल्ड ॲज अ बायो इथिक्स. मग बायो इथिक्सवर 2 मार्काला नोट विचारली तर पहिल्यांदा मी सांगितलेलं तुम्हाला मोरल व्हिजन, डिसिजन आणि पॉलिसीज ऑफ द ह्युमन, ते महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे काय, मी आता काही एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीमधली, ती तिथं मेन्शन करायची. आणि 2 मार्काला बायो इथिक्स विचारलं तर आपल्याला हे सांगायचं आहे. आता पहा, याच्यानंतरचा जो पॉईंट आपण घेणार आहे, टायटल तर वर बायो इथिक्सच आहे, पण खाली आपल्याला दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये असा दिलेला आहे, तो म्हणजे इथं आपल्याला या बायोटेक्नॉलॉजीचा दुसरा पॉईंट दिलेला आहे की एन्व्हायरमेंटवर इफेक्ट. त्याआधी एक इथिक्सचा अजून एक मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे हा की या बायोइथिक्समध्ये काय सांगितलेलं आहे बघा, यूज ऑफ ॲनिमल कॉजेस ग्रेट सफरिंग टू देम. जेव्हा आपण एखादा ॲनिमल यूज करतो, डॉग असेल, हॉर्स असेल, एखादा वाईल्ड ॲनिमल असेल, जो ॲनिमल आपण आपल्या एक्सपेरिमेंटसाठी घेणार आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या वाईल्ड ॲनिमलचा जीन हवा असेल आपल्याला, तर काय करावं लागेल सांगा बघू. तो वाईल्ड ॲनिमल आपल्याला फॉरेस्टमधून कॅरी करण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसरची परवानगी घ्यावी लागेल. तो ॲनिमल आपण आणल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या प्रोसिजर असणार आहेत. लगेच काही वाईल्ड ॲनिमल आपल्याला इझिली अवेलेबल होणार नाही. त्याचा जीन आपल्याला बाजूला करायचा असेल तर त्या ॲनिमलला किल केलं पाहिजे, त्याचे सेल्स बाजूला काढले पाहिजेत, सेलमधून जीन बाजूला काढला पाहिजे. याचा अर्थ एखादा ॲनिमल जेव्हा आपण यूज करतो तेव्हा त्याला खूप सारी प्रोसिजर असते आणि ती इझिली कुणीही मान्य करत नाही.
दुसरा पॉईंट आपल्याला ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं त्यांनी, इंटिग्रेशन ऑफ द स्पेसीज कॉज ड्यू टू द ट्रान्सजेनेसिस. एखादा समजा आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल तयार केला, एखादा आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल तयार केला आणि तो नॉर्मल ॲनिमलच्या पॉप्युलेशनमध्ये इंट्रोड्यूस केला, तो आपण नॉर्मल ॲनिमलच्या पॉप्युलेशनमध्ये इंट्रोड्यूस केला, तर त्या ॲनिमलला इझिली ते पॉप्युलेशन ॲक्सेप्ट करत नाही. त्या ॲनिमलला ते इझिली पॉप्युलेशन ॲक्सेप्ट करत नाही, कारण त्यांचा नॉर्मल ग्रुप वेगळा आणि आपण एक्सपेरिमेंटनं जो तयार केलेला ॲनिमल आहे तो त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जात नाही. हे सुद्धा आपल्याला बायोएथिक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळं लोकांच्या मनामध्ये खूप सारा गोंधळ उडतो की इज इसेन्शियल फॉर ह्युमन बिईंग ऑर नॉट. खरोखर बायोटेक्नॉलॉजी गरजेचं आहे का नाही, कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आले म्हणलं की त्या ठिकाणी काय पाहायला मिळणार आहे आपल्याला, ॲक्सेप्टन्स किंवा रिजेक्शन्स लोकांचं पाहायला मिळणार आहे. हे मी तुम्हाला बायोइथिक्समध्ये सांगितलं. ठीक आहे, मग मी तुम्हाला सांगितलं बायोइथिक्स म्हणजे काय, तर मगाशी मी जे बोर्डवर 2 पॉईंट दिले होते ते सफिशियंट आहेत आपल्याला लिहिण्यासाठी, कारण तुम्हाला एक्झाममध्ये तेच उत्तर अपेक्षित आहे, बाकी तुम्ही काही तिथं लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे, आता यामध्ये या बायोइथिक्समध्ये लास्ट पॉईंट मी काय एक्सप्लेन करते बघा, GMO. काय बघितलं होतं आपण, GMO म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. ज्या ऑर्गॅनिझमचा आपण जीन बदलतोय, ज्याच्यामध्ये आपण बाहेरचा एखादा चांगला जीन घालतोय, तेव्हा त्याला आपण नाव काय दिलं होतं, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर या जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझममुळं आपल्याला काय पाहायला मिळतो, सोशल, इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटवर त्याचा इफेक्ट पाहायला मिळतो. याचा इफेक्ट कुणाकुणावर पाहायला मिळतो, इट्स इफेक्ट इज ऑन सोशल, इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंट. इकॉनॉमिक आणि काय सांगितलं मी तुम्हाला, एन्व्हायरमेंटवर इफेक्ट पाहायला मिळतो. ओके, यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर जेनेटिकली मॉडिफाईड एखादा ऑर्गॅनिझम करतो आपण, तेव्हा त्याचा इफेक्ट समाजावर पाहायला मिळतो. म्हणजे तो ऑर्गॅनिझम सगळ्या समाजामध्ये ॲक्सेप्ट होईलच असं नाही. तुम्हाला माहीत असावं की जसं हिंदू धर्मामध्ये गाय जी आहे ही पवित्र मानली जाते, मुस्लिम धर्मामध्ये डुक्कर आहे हे पवित्र मानलं जातं. म्हणजे प्रत्येक धर्माचा एक ॲनिमल असतो. तुम्ही उद्या एखादा एक्सपेरिमेंट काऊवर केला तर लगेच त्याला हिंदू धर्माचा आपल्याला विरोध झालेला पाहायला मिळतो. एखादा एक्सपेरिमेंट तुम्ही जर पिगवर केला तर त्याचा विरोध तुम्हाला मुस्लिम समाजामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे याला धार्मिक रिलेशन पाहायला मिळतं. सो कुठलाही जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम केला की त्याचा इफेक्ट तुम्हाला समाजावर पाहायला मिळतो, इकॉनॉमीवर पाहायला मिळतो, म्हणजे तिथल्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळतो. एक तर ती कोलॅप्स होईल किंवा त्याची ग्रोथ झालेली पाहायला मिळेल, आणि एन्व्हायरमेंटवर पाहायला मिळेल. एन्व्हायरमेंट तो ऑर्गॅनिझम आयदर ॲक्सेप्ट करेल जर तो स्ट्रॉंग असेल, किंवा वीक असेल तर त्याला रिजेक्ट करेल. अशा प्रकारे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमचा इफेक्ट तुम्हाला सोशल, एन्व्हायरमेंट आणि कुणावर पाहायला मिळतो, इकॉनॉमिक कंडिशनवर झालेला पाहायला मिळतो. इथं पुढं आपल्याला अजून एक महत्त्वाचा पॉईंट काय सांगायचं आहे बघा, तर इथं आपल्याला काय पाहायला मिळतं, हे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जे असतात ह्या ऑर्गॅनिझमचा तुम्हाला अजून एक संबंध पाहायला मिळतो, तो म्हणजे नॉन टार्गेट स्पेसीजवर. कुणावर पाहायला मिळतो, नॉन टार्गेट स्पेसीजवर पाहायला मिळतो. त्यानंतर इन्सेक्ट रेजिस्टंट क्रॉपवर पाहायला मिळतो. तुम्ही म्हणाले काय आहे, तर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, आपण प्लांटचं एक्झाम्पल घेऊया. एखादा आपण प्लांट तयार केलं कशासाठी, तर इन्सेक्ट रेजिस्टन्ससाठी किंवा हर्बिसाईड रेजिस्टन्ससाठी, तर ते प्लांट ॲज इट इज चांगलं ग्रो होणार, त्याचं यील्ड वाढणार, नो डाऊट. पण ते प्लांट जेव्हा ग्रो होत असतं तेव्हा ज्या ठिकाणी आपल्याला नको आहे त्या स्पेसीस, त्याला म्हणजे नॉन टार्गेट स्पेसीस, त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळतो. म्हणजे नॉन टार्गेट स्पेसीसची ग्रोथ चांगल्या प्रकारे होत नाही. जरी ते आपल्याला रिक्वायर्ड नसलं तरी इट प्लांट इट इज युजफुल टू सस्टेन द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटची स्टॅबिलिटी राखण्यासाठी ते प्लांट गरजेचं आहे, पण ते प्लांट व्यवस्थित ग्रो होऊ शकत नाही ड्यू टू दिस जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. इन्सेक्ट रेजिस्टंट क्रॉप मात्र आपण डेफिनेटली इथं तयार करू शकतो. तर आपण इथं फक्त समजून काय घेऊया, तर GMO म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमचा इफेक्ट सोशल, इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल कंडिशनवर पाहायला मिळतो. एवढे 3च पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यावर कोणताही क्वेश्चन आपल्याला विचारला जात नाही. इथं बायोइथिक्स हा पॉईंट संपतो. म्हणजे बायोइथिक्समध्ये लास्टला तुम्ही जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमचा इफेक्ट या 3 पॉईंटवर पाहायला मिळतो हे सांगणं अपेक्षित आहे. ठीक आहे.
आता पहा यानंतर मी जो पुढचा पॉईंट घेणार आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन एन्व्हायरमेंट. आता इन डिटेल आपण एन्व्हायरमेंटमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा इफेक्ट कसा होतो हे पाहणार आहोत. मग या ठिकाणी पहा आपल्याला हार्बिसाइड यूज आणि रेजिस्टन्स आणि त्याचबरोबर इफेक्ट्स ऑन नॉन टार्गेटेड स्पेसीज हे पाहायचं आहे. सो फर्स्ट पॉईंट बायोइथिक्सच्या खाली दिला असला तर हा बायोइथिक्समधला पॉईंट नाही. आपल्याला काय बघायचं आहे, इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन एन्व्हायरमेंट. इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन एन्व्हायरमेंट. क्वेश्चन पण तुम्हाला असंच विचारलं जाईल, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन एन्व्हायरमेंट. आणि यामध्ये मी पहिला पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करते, हार्बिसाइड यूज अँड रेजिस्टन्स. हार्बिसाइड यूज अँड रेजिस्टन्स. बघा टेक्स्टबुकमध्ये हा पॉईंट आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे बघा, इथं बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण काय तयार करतोय, हार्बिसाइड रेजिस्टन्स प्लांट तयार करतोय. हार्बिसाइडचा यूज, हार्ब म्हणजे प्लांट्स आणि साईड म्हणजे किलिंग. कुठले हार्बिसाइड्स जे प्लांट नाही आहेत, वीड आहेत, तण आहे आपण म्हणतो मराठीमध्ये, त्या तणाला वीडला किल करणारा औषध म्हणजे हार्बिसाइड. आणि हार्बिसाइड यूज अँड रेजिस्टन्स. आणि अशी काही प्लांट आपण तयार करणार आहे की जे प्लांट काय असणार आहे तर त्या ह्याला रेजिस्टन्स असणार आहे इन्सेक्टला, त्यामुळे ते काय होणार आहे तर ॲज इट इज विदाउट पेस्ट ग्रो होणार आहेत. तर हार्बिसाइडचा यूज आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, तर या वाक्याचा आधी अर्थ समजून घेऊया. केमिकल जे वीडना किल करण्यासाठी वापरलं जातं त्याला म्हणतो आपण हार्बिसाइड. हार्बिसाइडचा यूज आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, काही वीड त्या हार्बिसाइडनं किल होत नाहीत, दॅट इज कॉल्ड ॲज अ रेजिस्टन्स. ठीक आहे, मग हा लक्षात आलं तुमच्या, केमिकल वीडला मारण्यासाठी त्याला म्हणायचं हार्बिसाइड आणि त्या केमिकलनं न मारणारे जे वीड्स आहेत त्यांना म्हणायचं रेजिस्टन्स. मग याच्यामुळं काय होतं तर एक लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा बघूया हार्बिसाइड. आपण बघतो की फार्मर काय करतात, हार्बिसाइड्स यूज करतात, ज्यामुळं काय होतं हार्बिसाइड्समुळं सगळे इतर हार्ब अदर दॅन इम्पॉर्टंट क्रॉप्स आपल्याला किल झालेले पाहायला मिळतात. हार्बिसाइड किल झाले की काय होणार आहे, फूड प्रोडक्शन तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे, वाढलेलं पाहायला मिळणार आहे. देयर इज अ इन्क्रीज इन द फूड प्रोडक्शन, कारण वीड्स किल झाले. सेकंड म्हणून काय सांगता येईल आपल्याला, लो यूज ऑफ फर्टिलायझर. एकदा आपण तुम्ही यूज केलं हे हार्बिसाइड, वीड्स किल झाले की मग कमी फर्टिलायझर वापरावं लागणार, जेवढं आपल्या क्रॉपला आवश्यक आहे तेवढंच फर्टिलायझर त्या ठिकाणी यूज करावं लागणार. अँड प्लांट ग्रो इन आयडल कंडिशन. आणि मग फक्त प्लांट्स आणि त्याला किल करणारे हार्बिसाइड्स वापरले, त्यामुळं प्लांटची ग्रोथ कशी पाहायला मिळणार आहे, चांगल्या कंडिशनमध्ये, आयडल कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिस इज द पॉझिटिव्ह इफेक्ट्स ऑफ दिस हार्बिसाइड. हार्बिसाइडचे काय झाले, पॉझिटिव्ह इफेक्ट झाले. पण याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतो इतर ह्याच्यासाठी. आता निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे काय पहा, निगेटिव्ह इम्पॅक्ट हा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काही हायब्रिड वीड्स असतात. बघा मी काय सांगते, काही हायब्रिड वीड्स आणि अदर प्लांट्स, हायब्रिड वीड्स आणि बाकीचे दुसरे जे प्लांट्स आहेत त्या शेतामध्ये तयार झालेले, दे डेव्हलप द रेजिस्टन्स अगेन दिस हार्बिसाइड थ्रू द क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन म्हणजे दोन वेगवेगळ्या स्पेसीसमध्ये झालेलं पॉलिनेशन, ज्या पॉलिनेशनमुळं या हायब्रिड वीडमध्ये आणि काही प्लांटमध्ये या हार्बिसाइडच्या विरुद्ध रेजिस्टन्स तयार होतो आणि ते त्या हार्बिसाइडनं किल होत नाहीत. म्हणजे घरामध्ये तुम्हाला जसं एक्झाम्पल माहीत आहे, काही वेळा आपण मॉस्किटोसाठी जे लिक्विड यूज करतो मॉस्किटो रिपेलंट म्हणून, ते जरी वापरलं लावलं तरी तुम्हाला डासचा आवाज असतात. याचा अर्थ दॅट मॉस्किटो डेव्हलप रेजिस्टन्स अगेन दॅट लिक्विड. कधी कधी आपल्याला कॉईल लावली तरीसुद्धा तुम्हाला काय पाहायला मिळतं, डास चावलेले पाहायला मिळतात. म्हणजे सगळ्याच बाबतीत होत नाही, काही वेळा आपल्याला अनुभव येतो, त्यावेळी ते मॉस्किटो त्या औषधाला किंवा त्या केमिकलला रिजेक्ट करतात, त्याच्यावर जर रेजिस्टन्स तयार करतात, त्यामुळे त्याला मरत नाहीत. तसंच इथं पाहायला मिळतं, हार्बिसाइड जरी आपण यूज केला त्याचे हे पॉझिटिव्ह इफेक्ट बघितले तरी काही वीड असतात ज्याला नाव काय दिले आपण, हायब्रिड वीड, त्या क्रॉस पॉलिनेशन फेनॉमेनॉन त्यांच्यामध्ये कॅरी होतो आणि त्यामुळे ते या हार्बिसाइडने किल होत नाहीत. किंवा बऱ्याच वेळा शेतामध्ये दुसरे पण चांगले काही प्लांट तयार होतात
ते प्लांटसुद्धा या हर्बिसाईडनं काय होत नाहीत, किल होत नाहीत. म्हणजे हा इफेक्ट आपल्याला कुणाचा पाहायला मिळतो, बायोटेक्नॉलॉजीचा. बायोटेक्नॉलॉजीमध्ये हर्बिसाईड आपण तयार केलं पण 100% वीड किल झाले का, नाही. काही वीड्स किल होत नाहीत. 100% अदर प्लांट किल झाले का, नाही. दे ऑल डेव्हलप रेजिस्टन्स टू दिस हर्बिसाईड. हा उत्तरामध्ये तुमच्या पॉईंट येणं गरजेचं आहे. हे तर लिहिलंच पाहिजे, पण त्यासाठी ह्याच्या खाली आपल्याला हे सांगायचं आहे निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ दिस हर्बिसाईड मीन्स दिस बायोटेक्नॉलॉजी. कारण हर्बिसाईड कशामध्ये तयार केले आपण, इन द फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी. हां, पहिला पॉईंट आपण एक्सप्लेन केला तो म्हणजे इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन एन्व्हायरमेंट. आता यामध्ये सेकंड पॉईंट काय आपण बघणार आहे बघा, इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन अनटार्गेटेड स्पेसिस. त्यामुळे इथं सेकंड पॉईंट बघूया, इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसिस. बायोटेक्नॉलॉजीचा इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसिस. आता अनटार्गेटेड स्पेसिस म्हणजे काय पहा, अनटार्गेटेड स्पेसिस यामध्ये काय दिलेलं आहे, टार्गेट म्हणजे समजा एखाद्या शुगर केनचं समजा आपण क्रॉप घेतलं, त्यामध्ये आपलं टार्गेट काय आहे, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत असेल, मी सांगते एक्झाम्पल, कॉटनचं फील्ड घेतलं, कारण तुम्हाला माहिती आहे कॉटनवर कॅटरपिलर असतात, बरोबर आहे. आपलं टार्गेट काय आहे, तर कॉटनवरच्या कॅटरपिलर जे आहेत त्या किल करणं. सो आवर टार्गेट इज कॅटरपिलर इन्सेक्ट. कारण तो किल केला की कॉटनवर पेस्ट डॅमेज कुठलाही दुसरा पाहायला मिळणार नाही आणि कॉटनचं इल्ड जे डिक्रीज होते ते आपल्याला प्रिव्हेंट करता येईल. त्यामुळे टार्गेट आपलं काय आहे, कॅटरपिलर. या पॉईंटमध्ये काय सांगायचं आहे, एखाद्या फील्डमध्ये तुम्ही पर्टिक्युलर इन्सेक्ट तो डॅमेज करते ते फील्ड, त्यामुळे त्याच्यावर टार्गेट करून आपण काय करतोय, पर्टिक्युलर त्या इन्सेक्टला किल करणारा औषध फवारतोय, मे बी पेस्टिसाईड, हर्बिसाईड. पण त्याच वेळी आपण टार्गेट न केलेले अनटार्गेटेड जे स्पेसिस आहेत ते एन्व्हायरमेंटला युजफुल असतात. आपण त्यांना टार्गेट नाही केलं तरी सुद्धा ते काय होतात, तर किल होतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसिस. त्यांनी एक तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा टेक्स्टबुकमध्ये. त्या एक्झाम्पल दिलेलं आहे बटरफ्लायचं आणि त्याचं नाव आहे मोनार्च बटरफ्लाय. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट बटरफ्लाय, मोनार्च बटरफ्लाय. ते काय सांगलेलं आहे आपल्याला, आणि तर त्याच्यामध्ये तिने एक्झाम्पल सांगितले, हे बटरफ्लाय बऱ्याच वेळा आपण एखादा पेस्ट मारण्यासाठी जे औषध वापरतो त्या औषधामुळं हे बटरफ्लाय किल होतात. ॲक्च्युली हे बटरफ्लाय पॉलिनेशनसाठी लागतात, म्हणजे इट इज व्हेरी युजफुल फॉर द एन्व्हायरमेंट. कारण तुम्हाला माहीत आहे पॉलिनेशन कोण कॅरी करतं, हनी बी, बटरफ्लाय, दीज आर द मेन इन्सेक्ट फॉर द पॉलिनेशन. पण या टेक्निकमुळं हे जर बटरफ्लाय किल झाले तर एन्व्हायरमेंटचा बॅलन्स डिस्टर्ब होतो आणि मग हे अनटार्गेटेड स्पेसिससुद्धा त्या ठिकाणी काय होतात, ॲडव्हर्स कंडिशनमध्ये जातात, त्या ठिकाणी किल होतात. आणि फक्त हे मोनाचंच बटरफ्लायचं एक्झाम्पल आपण डोळ्यासमोर ठेवून उपयोग नाही. काही न्यूट्रल स्पेसिस असतात त्यासुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतात, किल झालेल्या पाहायला मिळतात. काही बेनिफिशियल स्पेसिस असतात त्यासुद्धा आपल्याला किल झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजे इथं न्यूट्रलचा अर्थ काय, काही स्पेसिस अशा एन्व्हायरमेंटमध्ये आहेत ज्या एन्व्हायरमेंटला हार्मफुल पण नाही आहेत आणि ज्या एन्व्हायरमेंटला युजफुल पण नाही आहेत, त्याला आपण म्हणतो न्यूट्रल. त्यासुद्धा या टेक्निकमुळं किल होतात. आणि बेनिफिशियल म्हणजे युजफुल, ज्या खरोखरच गरजेच्या आहेत ह्युमनला, एन्व्हायरमेंटला, त्यासुद्धा किल होतात. याचा अर्थ आपल्याला या पॉईंटमध्ये तुम्ही उत्तर सांगत असताना मोनार्च बटरफ्लायचं एक्झाम्पल देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर न्यूट्रल आणि बेनिफिशियल स्पेसिससुद्धा किल होतात हे सुद्धा इथं मांडणं गरजेचं आहे. आणि अनटार्गेटेड स्पेसिस म्हणजे कळलं का तुम्हाला, इन्सेक्टला ज्या किल करायचं आहे त्याला आपण म्हणतो टार्गेट स्पेसिस. पण ती किल करत असताना ज्याला आपण टार्गेट नाही केलं त्या अनटार्गेटेड स्पेसिस पण किल होतात. आणि त्या अनटार्गेटेड स्पेसिस कोणत्या कॅटेगरीचे असू शकतात, मे बी न्यूट्रल ऑर द बेनिफिशियल. आणि त्यामुळे याचा इफेक्ट आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण पहिला इफेक्ट बायोटेक्नॉलॉजीचा बघितला ऑन द एन्व्हायरमेंट. नोट विचारली एक्झामला, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन एन्व्हायरमेंट. तर तुमच्या त्या पॉईंटमध्ये त्या उत्तरामध्ये पॉईंट्स आले पाहिजेत. पहिलं म्हणजे यूज ऑफ हर्बिसाईड अँड रेजिस्टन, आणि दुसरं आपण सांगतोय इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसिस. तुम्ही त्याच्या खाली जर मोनार्च बटरफ्लायचं एक्झाम्पल दिलं अनटार्गेटेड स्पेसिसमध्ये आणि हर्बिसाईडचा यूज
आणि रेजिस्टंट त्याच्यामध्ये तुमचं हायब्रिड वीड्स आणि सम प्लांट डेव्हलप रेजिस्टंट असं जर उत्तरामध्ये आलं तरच मार्क्स मिळणार आहेत पहा. त्यामुळे कुठलं उत्तर लिहायचं, किती लिहायचं हे व्यवस्थित समजून घ्या. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन दी ह्युमन हेल्थ. आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपण बघितलेले आहेत, पण याचा इफेक्ट हेल्थवर ह्युमनच्या कसा पाहायला मिळतो तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. सो इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन हेल्थ, ऑन ह्युमन हेल्थ. ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे बघा, पहिल्यांदा आपल्याला पहिला पॉईंट आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजे ॲलर्जीज. पहिला पॉईंट काय सांगायचं आहे आपल्याला, ॲलर्जीज. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, ॲलर्जीज म्हणजे काय, ह्या बायोटेक्नॉलॉजी टेक्निकमध्ये काही आपण फूड्स तयार केलेले पाहायला मिळतात, ज्याला म्हणायचं ट्रान्जेनिक फूड्स. ट्रान्जेनिक ॲनिमल तयार केला, जे कार्निवरस आहेत त्यांनी ॲनिमल हा ईट केला, किंवा ट्रान्जेनिक प्लांट तयार केले, ह्युमन बिंगने ते ईट केले की त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळतं, ॲलर्जी झालेली पाहायला मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये काय सांगितलं, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम कुठल्या टेक्निकद्वारे तयार होतो, बायोटेक्नॉलॉजीद्वारे. आणि हा ऑर्गॅनिझम जर फूड म्हणून आपण यूज केला तर त्या ठिकाणी आपल्याला ॲलर्जिक कंडिशन्स पाहायला मिळते. आता काहींना हे कळत नाही की ॲलर्जी म्हणजे काय. तुम्ही डे टू डे लाईफमध्ये एक्झाम्पल बघता, काहींना परफ्यूमची ॲलर्जी असते, परफ्यूम मारला की त्यांना लगेच काय होतं, रनिंग नोज पाहायला मिळतं, नाकातून सर्दी व्हायला लागते. किंवा काहींना आपल्याला पाहायला मिळतं की पर्टिक्युलर ठिकाणी एखाद्या पोल्युटेड एरियामध्ये गेले की डोळे लाल होतात, धुळीमध्ये गेले की शिंका सुरू होतात. एखादी भाजीची ॲलर्जी असते, जी भाजी आपल्या हाताला लागली त्याची कूस वगैरे की त्यांच्या अंगाला खास सुटते. याचा अर्थ ॲलर्जी म्हणजे बॉडीवर एक पर्टिक्युलर प्रकारची रिॲक्शन पाहायला मिळते आपल्याला एखाद्या सबस्टन्स विरुद्ध, त्याला म्हणायचं ॲलर्जिक रिॲक्शन. मग इथं काय सांगितलेलं आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जर आपण यूज केले तर काहींना त्याची ॲलर्जी पाहायला मिळते. मग असं नुसतं जनरल स्टेटमेंट देऊन उपयोग आहे का, नाही. मग त्यासाठी एक एक्झाम्पल तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे बघा, ते एक्झाम्पल तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर जीन फ्रॉम ब्राझील नट, जीन फ्रॉम ब्राझील नट इज introduced in soybean to increase methionine. बघा, ब्राझील कंट्रीमधनं असा एक जीन, ब्राझीलचे नट जे असतात, नट म्हणजे माहिती आहे ड्रायफ्रूटचा प्रकार आहे, ब्राझील नटमधून असा एक जीन कुणामध्ये इन्सर्ट केला गेला, सोयाबीनमध्ये. कशासाठी, तर सोयाबीनमधलं अमायनो ॲसिड मिथॉनिन इन्क्रीज करण्यासाठी. कशासाठी, सोयाबीनमधलं अमायनो ॲसिड मिथॉनिन इन्क्रीज करण्यासाठी. नो डाऊट त्या ठिकाणी मिथॉनिन इन्क्रीज होणार, सोयाबीनची क्वालिटी न्यूट्रिशन म्हणून वाढणार. पण असं सोयाबीन जर असं म्हणजे रिसर्चनं जाणवलेलं आहे की त्याने अजून फाइंड आउट केलेलं आहे, असं सोयाबीन जेव्हा फूड म्हणून यूज केलं जातं तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या बॉडीमध्ये काय पाहायला मिळतं, ॲलर्जी कंडिशन पाहायला मिळते. म्हणजे दिस सोयाबीन इज अ एक्झाम्पल ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम बट इट इज नॉट युजफुल टू द ह्युमन बिईंग बिकॉज इट कॉजेस ॲलर्जिक रिॲक्शन. हे आपल्याला या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. नुसतं ॲलर्जी म्हणजे काय, किंवा मुलं काय करतात, उत्तर आठवत नाही म्हणून काही एक्झाम्पल येतात ॲलर्जीची, तिथं तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. तुम्हाला कुठले एक्झाम्पल मेन्शन केलं पाहिजे त्याच्यामध्ये, the gene from Brazil nut when introduced into the soybean to increase the methionine content it ultimately cause the allergic reaction to the human body. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल याच्यामध्ये सांगायचं आहे ते म्हणजे लॉंग टर्म इफेक्ट. लॉंग टर्म इफेक्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे बघा, टेक्स्टबुकमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, GMO genetically modified organism has a long term effect on the health of human being which cannot predict at this time, at this point. म्हणजे लॉंग टर्मचा इफेक्ट म्हणजे काय होतो, लॉंग टर्म इफेक्ट म्हणजे काय, असं फूड जर आपल्या बॉडीमध्ये आलं किंवा असे ऑर्गॅनिझम आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्याचा इफेक्ट आपल्या हेल्थवर असा पाहायला मिळतो की जो खूप काळ आपल्या बॉडीवर इफेक्ट करतो, अनेक वर्ष अनेक दिवस, त्याला म्हणायचं लॉंग टर्म इफेक्ट. मग तो इफेक्ट हार्टवर असेल,
किडनीवर असेल, स्किनवर असेल, कुठल्या तर आपल्या इंटरनल ऑर्गनवर असेल, पण तो इफेक्ट आपल्याला खूप काळ पाहायला मिळतो. लगेच तो इफेक्ट आपल्याला बरा झालेला पाहायला मिळत नाही. त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज अ लॉंग टर्म इफेक्ट. कळतं तुम्हाला? मग आपण उत्तरामध्ये काय लिहायचं, GMO क्रॉप और GMO ऑर्गॅनिझम कॉजेस लॉंग टर्म इफेक्ट ऑन द ह्युमन हेल्थ. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल याच्यामध्ये दिलं आहे बघा, ते म्हणजे न्यू प्रोटीन्स. तिसरं एक्झाम्पल सांगितलेलं आहे आपल्याला, न्यू प्रोटीन्स. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, आत्तापर्यंत आपण प्रोटीन्स घेतोय मिल्कमधून, व्हेजिटेबल्समधून, पण आता असं एक्सप्लेन केलं त्याने की काही प्रोटीन्स हे तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी पण जे लोकांना माहीत नव्हते ते बायोटेक्नॉलॉजीनं प्रोटीन तयार केले गेले आणि ते ह्युमनमध्ये आणले. पण हे प्रोटीन ह्युमनला सगळ्या काय झालेलं नाही तर ॲक्सेप्ट झाले नाही. त्यांच्यामध्ये परत तुम्हाला काय पाहायला मिळतं, जे सर्टन बॅड इफेक्ट्स हेल्थवर पाहायला मिळतात. त्यामुळे न्यू प्रोटीन्स विच इज नॉट नोन टू द ह्युमन बिईंग वॉज ब्रॉट बाय दिस बायोटेक्नॉलॉजी अँड इट हॅज हार्मफुल इफेक्ट ऑन द बॉडी ऑफ ह्युमन बिईंग. आणि ह्याच्यामध्ये लास्ट पॉईंट आपण बघणार आहोत तो म्हणजे फूड ॲडिटिव्स. बघा लास्ट पॉईंट कशाचा बघणार आहोत आपण, तर हेल्थवरचा. फूड ॲडिटिव्स म्हणजे काय आपल्याला सांगितलेलं आहे की हे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमने काही महत्त्वाचे न्यूट्रियन्स ह्युमनच्या फूडमध्ये घातलेले आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाचे वॅक्सिन्स, काही महत्त्वाचे अँटीबॉडीज आपल्याला बॉडीमध्ये घेऊन आलेले आहे. पण हे फूड ॲडिटिव्हसुद्धा ऑल ओव्हर सगळीकडे आपल्याला ॲक्सेप्ट झालेले पाहायला मिळत नाहीत. फूड ॲडिटिव्हचा आता असा लक्षात घ्यायचा पहिल्यांदा की फूडमध्ये अशी काही कॉन्स्टिट्यूएंट ॲड केलं की फूडचा फ्लेवर, फूडचा स्मेल हा इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो, पण तो तात्पुरता पाहायला मिळतो. असं फूड जर आपण ईट केलं तर ते तुम्हाला हेल्दी पाहायला मिळत नाही. इट इज नॉट युजफुल टू द ह्युमन बिईंग. मग तुम्ही एक लक्षात घ्या, जेव्हा क्वेश्चन विचारलं जाईल बायोटेक्नॉलॉजी इफेक्ट ऑन द ह्युमन हेल्थ, त्यावेळी आपण महत्त्वाचे 4 पॉईंट लक्षात ठेवा. पहिला ॲलर्जीज, नंतर लॉंग टर्म इफेक्ट, त्यानंतर न्यू प्रोटीन आणि फूड ॲडिटिव्स. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ॲलर्जीमध्ये तुम्ही एक्झाम्पल सांगायचं आहे ब्राझील नट्सचं आणि सोयाबीनचं. लॉंग टर्म इफेक्टमध्ये कोणतंही एक्झाम्पल दिलं नाही, तिथं फक्त सांगायचं इट हॅज लॉंग टर्म इफेक्ट ऑन द हेल्थ ऑफ ह्युमन बिईंग. न्यू प्रोटीनमध्ये काय एक्सप्लेन करायचं आहे, द प्रोटीन विच इज नॉट एट नोन टू द ह्युमन बिईंग आर ब्रॉट बाय दिस बायोटेक्नॉलॉजी बट इट ऑलवेज डू नॉट हॅव द गुड इफेक्ट ऑन द हेल्थ ऑफ द ह्युमन बिईंग. आणि लास्ट सांगितलेलं आहे फूड ॲडिटिव्ज, certain food substances which increase the flavor, which increase the aroma of the food is not useful for the health of the human being. It also brought different vaccines, different antibiotics to the human being. म्हणजे हे सगळं आता आपण एक्सप्लेन केलं. हे कुठलं एक्सप्लेन केलेलं आहे, इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन द ह्युमन हेल्थ. आता आपल्याला काय बघायचं आहे बघा, या सगळ्या बायोटेक्नॉलॉजीचा जो रिसर्च केला जातो याच्यावर इंडियातर्फे एक ऑर्गनायझेशन जे आहे जिचं नाव आहे GEAC, त्याचं आपल्याला कंट्रोल आणि लिमिट पाहायला मिळतं किंवा ती सगळं या रिसर्चला कंट्रोल करते. आणि त्याच्यामुळं आपल्याला काय पाहायला मिळतं, हा जो एक्सपेरिमेंट आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचा पाहायला मिळतो तो कंट्रोल केला गेलेला पाहायला मिळतो. त्यामुळं आज आपण जो छोटासा पॉईंट बघितला बायो इथिक्स आणि बायोटेक्नॉलॉजीचा इफेक्ट एन्व्हायरमेंटवर आणि ह्युमनच्या हेल्थवर बघितला. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय पाहणार आहोत, इन द नेक्स्ट लेक्चर विल सी दिस बायोपेटर्न अँड द बायोपायरसी. म्हणजे हा आपण लास्ट पार्ट बघतोय बायो 1चा बायोटेक्नॉलॉजीमधला. ठीक आहे, त्यामुळे उद्याच्या लेक्चरला आपण बघूया बायोपेटर्न म्हणजे काय आणि बायोपायरसी म्हणजे काय. थँक्यू.